Good morning, friends. Welcome to the Vidya Aradhana Academy, Latur. Myself, Dr. Nagnath Partale. Basically, I am a zoology faculty. I have completed MSc Zoology from SRTM University, Nanded, with first rank in the university. I have also completed PhD in zoology. I have been awarded with one of the meritorious fellowship, that is DST Inspire Fellowship by Department of Science and Technology, New Delhi. I have also qualified state eligibility test in the subject life sciences, which is compulsory for lecturership in senior colleges as well as universities. Earlier, I was working as zoology faculty in Rajarshi Shahu Mahavidyalaya, Latur. Now, in this lecture, we will discuss about one of the important chapter from 11th standard, that is Animal Kingdom. मित्र हो, हा जो ॲनिमल किंगडम नावाचा चॅप्टर आहे, हा चॅप्टर बेसिकली 3 भागांमध्ये विभागलेला आहे. यातला पहिला भाग जो आहे तो बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, दुसरा भाग जो आहे नॉन कॉर्डेट्स आणि तिसरा भाग जो आहे कॉर्डेट्स. नीटच्या एक्झामिनेशनमध्ये या प्रत्येक भागावर किमान एक प्रश्न तरी पडत असतो. अशा प्रकारे नीटच्या एक्झामिनेशनमध्ये या टॉपिकवर किमान 3 प्रश्न असतात. मॅक्झिमम हे प्रश्न 5 पर्यंत त्या ठिकाणी पडलेले आहेत. खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे हा. इंट्रोडक्शन या टॉपिकचा आपण पाहूयात. ॲनिमल्स आर एक्स्ट्रीमली डायव्हर्स in their structure and form. When you look around, you will observe different animals with different structure and form. आपण जर आपल्या सभोवताली पाहिलं तर आपल्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या आकाराचे, खूप साऱ्या वेगवेगळ्या स्ट्रक्चरचे, खूप साऱ्या वेगवेगळ्या फॉर्मचे ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतील. उदाहरणाखातर आपल्याला सांगता येईल, ह्युमन बीइंग 2 पायांवर चालत असतो. गाय आहे 4 पायांवर चालेल. इन्सेक्ट्स आहेत 6 पायांवर चालत असतात. आणि स्पायडर्स किंवा कोळी आहेत हे 8 पायांवर चालत असतात. हे सर्व ॲनिमल्सच आहेत, ओके, प्राणीच आहेत. तरी पण यांच्यामध्ये आपल्याला एवढी डायव्हर्सिटी, व्हॅरिएबिलिटी पाहायला मिळते. आणि जर आपल्याला ह्या सर्व ॲनिमल्सचा एकंदरीत जर स्टडी करायचा असेल तर सगळ्याच ॲनिमल्सचा एकदा स्टडी करणं अशक्य आहे. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, ह्या ॲनिमल्सला वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये त्या ठिकाणी क्लासिफाय करावं लागेल, वर्गीकरण याचं करावं लागेल. The need for classification is highly essential because there are millions of species of animals which are described till now. पहा, प्राण्यांच्या लाखो स्पेसीज आपण आतापर्यंत शोधून काढलेले आहेत, त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे, त्यांना नावं दिलेली आहेत, ओके. आणि ह्या सर्व जर प्राण्यांना आपल्याला ॲनिमल्सला स्टडी करायचं असेल तर यांचा एकदा स्टडी करण्याऐवजी आपण त्याचा वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन करून त्या ठिकाणी स्टडी करत असतो. ही झाली पहिली नीड. काय पहिली नीड आहे आपली? देर आर मिलियन्स ऑफ स्पेसीज ऑफ ॲनिमल्स डिस्क्राइब्ड टिल नाऊ. आत्तापर्यंत आपण शोध लावलेल्या मिलियन्स ऑफ स्पेसीज ऑफ ॲनिमल्स आहेत ज्यांचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी त्याचं क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे. दुसरी नीड आहे, काय आहे पहा, द क्लासिफिकेशन ऑल्सो हेल्प्स इन असाइनिंग द टॅक्झॉनॉमिक पोझिशन ऑर सिस्टमॅटिक पोझिशन टू द न्यूली डिस्क्राइब्ड स्पेसीज. आपण काय म्हटलेलं आहे, आत्तापर्यंत आपण ॲनिमल्सच्या लाखो स्पेसीजचा शोध लावलेला आहे, पण तरीसुद्धा आपला हा शोध अजिबात संपलेला नाहीये, ओके. या पृथ्वीतलावर अशा अनेक स्पेसीज आहेत ज्यांचा आतापर्यंत आपण शोध घेतलेला नाहीये. हा शोध आता सुद्धा सुरू आहे, ओके. लाखो स्पेसीज आणखीच अनडिस्कवर्ड आहेत, त्यांचा आपल्याला शोध लावायचा आहे. त्यांचा शोध लावल्यानंतर त्यांना आपल्याला टॅक्झॉनॉमिक किंवा सिस्टमॅटिक पोझिशन त्या ठिकाणी द्यायची आहे. जर आपण क्लासिफिकेशन केलं तर आपल्याला त्या नवीन स्पेसीज आहेत त्यांना सुद्धा टॅक्झॉनॉमिक किंवा सिस्टमॅटिक पोझिशन त्या ठिकाणी देता येऊ शकते. क्लासिफिकेशन का आवश्यक आहे मग? आत्तापर्यंत शोधलेल्या सर्व ॲनिमल्सचा अभ्यास करण्यासाठी आणि इथून पुढं ज्या काही नवीन ॲनिमल्सच्या स्पेसीज शोधल्या जाणार आहेत त्यांना टॅक्झॉनॉमिक पोझिशन असाइन करण्यासाठी क्लासिफिकेशन आवश्यक आहे. आता हे जर क्लासिफिकेशन आपल्याला करायचं असेल तर आपल्याला या क्लासिफिकेशन करण्यासाठी काही बेसिस वापरावे लागतील, ओके. डिफरंट ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे, डिफरन्सेस आहेत, ओके. फक्त एवढ्या एका बेसिसवरच आपण क्लासिफिकेशन करू शकत नाही. आपल्याला त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज सुद्धा आहेत का हे सुद्धा शोधावं लागेल. आपल्याला माहिती आहे की ॲनिमल्समध्ये त्या ठिकाणी डिफरन्सेस जरी असले तरी त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज सुद्धा आहेत. काय आहेत? In spite of differences in structure and form of different animals, there are fundamental features common to various individuals in relation to.
कशाच्या रिलेशनमध्ये आहेत? द अरेंजमेंट ऑफ सेल्स, बॉडी सिमेट्री, नेचर ऑफ सिलोम, पॅटर्न्स ऑफ डायजेस्टिव्ह, सर्क्युलेटरी अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स. आपण काय म्हटलेलं आहे? ॲनिमल्समध्ये डिफरन्सेस आहेत, डायव्हर्सिटी आहे, पण त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी सुद्धा आहे. ऑल्दो ॲनिमल्स आर डायव्हर्स, दे ऑल्सो शेअर सम फीचर्स इन कॉमन. आणि कुठले कुठले फीचर्स असू शकतात? ते फीचर्स आहेत अरेंजमेंट ऑफ सेल्स, त्यांच्यामध्ये असणाऱ्या सेल्सची अरेंजमेंट कशी आहे. ओके, त्याच्या बेसिसवर आपण ॲनिमल्स वेगवेगळ्या गटामध्ये, वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. पुढं काय आहे? बॉडी सिमेट्री. बॉडी पार्ट्सची अरेंजमेंट कशी आहे त्याच्यावरून त्याची सिमेट्री ठरेल. आणि ह्या सिमेट्रीच्या बेसिसवर सुद्धा आपण ॲनिमल्सचं 2-3 गटामध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण करू शकतो, जसं की असिमेट्रिकल, रेडियली सिमेट्रिकल, बायलॅटरल सिमेट्रिकल, असे आपण ग्रुप्स त्या ठिकाणी करू शकत असतो. त्याचे नेचर ऑफ सिलोम आहे. सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी, ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये असणारी जी कॅव्हिटी आहे त्याला आपण बॉडी कॅव्हिटी म्हणतो. या सिलोमचं नेचर कसं आहे त्याच्या बेसिसवर सुद्धा आपण ॲनिमल्सचं त्या ठिकाणी क्लासिफिकेशन करू शकतो. परत आहे पॅटर्न ऑफ डायजेस्टिव्ह, सर्क्युलेटरी ऑर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स. याच्यामध्ये ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये ज्या काही डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहेत त्यांच्या बेसिसवर सुद्धा आपण ॲनिमल्सचं वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. जसं की आपण उदाहरण घेता येईल डायजेस्टिव्ह सिस्टीमचं. डायजेस्टिव्ह सिस्टीम काही ॲनिमल्समध्ये ॲबसेंट आहे, ॲबसेंट असलेला एक वेगळा ग्रुप. काही ॲनिमल्समध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही इनकम्प्लीट आहे, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असणाऱ्या ॲनिमल्सचा एक वेगळा ग्रुप. काही ॲनिमल्समध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कंप्लीट आहे, त्यांचा एक वेगळा ग्रुप तयार होईल. सर्क्युलेटरी सिस्टीमच्या बेसिसवर सुद्धा आपण ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करू शकतो. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असणारे ॲनिमल्स, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असणारे ॲनिमल्स, सर्क्युलेटरी सिस्टीम कम्प्लिटली ॲबसेंट असणारे ॲनिमल्स. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या बेसिसवर सुद्धा आपण अशाच प्रकारे ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करू शकतो. आणि हे क्लासिफिकेशन खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण आपल्याला ॲनिमल्सचा स्टडी करायचा आहे. आणि हे क्लासिफिकेशन करण्यासाठी बेसिस म्हणून मग आपण हे काही मुद्दे या ठिकाणी वापरणार आहोत. यापैकी सर्वात पहिला जो आहे तो आपण लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन या ठिकाणी स्टडी करणार आहोत. रिमेंबर दॅट all the living organisms which are included under kingdom Animalia are multicellular. Indirectly मी काय म्हणतोय पहा, all living organisms which are included under kingdom Animalia are multicellular. याच्यापैकी हा मल्टीसेल्युलर हा वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इनडायरेक्टली मी काय म्हणतोय, ऑल द ॲनिमल्स. आता आपण काय म्हटलंय, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर इन्क्लुडेड अंडर किंगडम ॲनिमेलिया आर मल्टीसेल्युलर. आता ह्या किंगडम ॲनिमेलियामध्ये ज्यांचं इन्क्लुजन होतं, ज्यांना आपण ह्या किंगडम ॲनिमेलियामध्ये समाविष्ट करत असतो त्यांना आपण ॲनिमल्स म्हणतो. इनडायरेक्टली ऑल द ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलॅरिटी इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द ॲनिमल्स. रिमेंबर दॅट. लक्षात ठेवा, हे जे ॲनिमल्स आहेत ते मल्टीसेल्युलर आहेत, त्यांचं कॅरेक्टरिस्टिक फीचर हे मल्टीसेल्युलॅरिटी आहे. आपल्याला मल्टीसेल्युलर नसलेला ॲनिमल्स सापडत नाही. जो मल्टीसेल्युलर नाही त्याला आपण ॲनिमल म्हणत नाही. लक्षात ठेवा. आता पहा, ऑल्दो ऑल द ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर बट द अरेंजमेंट ऑफ सेल्स इन दी ॲनिमल्स इज नॉट युनिफॉर्म. आपण काय म्हणतोय, एकीकडं ॲनिमल्स हे मल्टीसेल्युलर आहेत, हे एकीकडं आपण सांगतोय, पण त्यासोबतच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ॲनिमल्स जरी मल्टीसेल्युलर असले तरी सेल्सची अरेंजमेंट ही वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये एकसारखी अजिबात नाही. सेल्सची अरेंजमेंटचा जो पॅटर्न आहे तो वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळा आहे. ओके. आणि त्याच बेसिसवर आपण लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये त्या ठिकाणी सेलची अरेंजमेंट कशी आहे या बेसिसवर ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन काही ग्रुप्समध्ये करू शकतो. आपण आता पहिल्या ग्रुप्सबद्दल चर्चा करूयात. इन केस ऑफ स्पॉन्जेस, अगोदर आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की स्पॉन्जेस म्हणजे काय. स्पॉन्जेस म्हणजे असे ॲनिमल्स
जे फायलम पोरीफेरामध्ये इन्क्लूड केले जातात. प्रायमरी लेवलचे आहेत, हे सगळ्यात कमी डेव्हलप्ड ॲनिमल्स आहेत, सुरुवातीचे आहेत. पहा, या स्पॉन्जेसमध्ये आपल्याला सेलची अरेंजमेंट ही सेल्युलर लेवल ऑफ अरेंजमेंट पाहायला मिळेल. इन केस ऑफ स्पॉन्जेस सेल्स आर अरेंज्ड ॲज अ लूज सेल ॲग्रिगेट. या स्पॉन्जेसमध्ये ही एक सेल असेल, ही एक सेल असेल, ही एक सेल असेल. ह्या सेल्स ह्या अशा प्रकारे लूज सेल ॲग्रिगेट म्हणून अरेंज केलेले आहेत. टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन इज एंटायरली ॲबसेंट इन केस ऑफ स्पॉन्जेस. या ठिकाणी सेल्स आहेत, या सेल्स लूज सेल ॲग्रिगेट म्हणून अरेंज केलेले आहेत. ओके, यांच्यामध्ये कसलंही कोऑर्डिनेशन नाहीये, एक संघपणा नाहीये. ओके, यांच्यामध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन हे ॲबसेंट आहे, हे आपण या ठिकाणी इनडायरेक्टली सांगत आहोत. म्हणजे ह्या ज्या सेल्स आहेत ह्या सगळ्या सेल्स एकच फंक्शन करणार नाहीत, कारण हे टिश्यू बनलेलं नाहीये. ह्या सेल्स जेव्हा त्या सेल्सला जे फंक्शन करावं वाटेल त्या प्रकारे ते फंक्शन करत राहतील. कुठलीही एक संघपणा, एकत्रितपणा म्हणजे ज्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो हे यांच्यामध्ये पाहायला मिळत नाहीये आपल्याला, कारण यांच्यामध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन हे ॲबसेंट आहे. सम सॉर्ट ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर विल बी देअर. ह्या सेल्स आहेत, डिव्हिजन ऑफ लेबर, काम त्या ठिकाणी वेगवेगळं करतील, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे कामं ह्या सेल्स करत असतात. त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. यांच्यामध्ये टिश्यू ॲबसेंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज सीन इन केस ऑफ द मेंबर्स ऑफ फायलम सिलेंट्रेटा अँड टिनोफोरा. आपल्याला सिलेंट्रेट्स आणि टिनोफोर्समध्ये ह्या सेल्युलर लेवलपेक्षा हायर लेवल ऑफ अरेंजमेंट पाहायला मिळते. त्याला आपण टिश्यू लेवल अरेंजमेंट किंवा टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन असं म्हणत असतो. इन केस ऑफ सिलेंट्रेट्स अँड टिनोफोर्स, द सेल्स परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन विल बी ग्रुप्ड टू फॉर्म अ टिश्यू अँड सच काइंड ऑफ ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. काय झालं आहे पहा, ह्या सिलेंट्रेट्स आणि टिनोफोर्स ह्या ॲनिमल्समध्ये समान काम करणाऱ्या सेल्स पासून टिश्यू बनलेला आहे. पहा, आता इथं काय होतं, स्पॉन्जेसमध्ये सेल्स आहेत, या सेलला जे काम करावं वाटेल ही सेल ते काम करेल, ह्या सेलला जेव्हा जे काम करावं वाटेल ते काम करेल. एक संघपणा नव्हता, एकत्रितपणा नव्हता. ओके, पुढं नेचरनं विचार केला की बाबा हे असं चांगलं नाहीये, याच्यामध्ये कुठंतरी एकत्रितपणा आला पाहिजे, म्हणून काय केलं, मग कामं वाटून दिले आणि ग्रुप बनवले सेल्सचे. समान काम करणाऱ्या सेल्सचा ग्रुप जो आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, टिश्यू. आणि हे टिश्यू पुढं कुणामध्ये फॉर्म झालेले आहेत, सिलेंट्रेट्स आणि टिनोफोर्समध्ये फॉर्म झालेले आहेत. पहा, हे स्पॉन्जेस प्रिमिटिव्ह आहेत, त्याच्यानंतर सिलेंट्रेट्स आणि टिनोफोर्स फॉर्म झाले. सिलेंट्रेट्स आणि टिनोफोर्स ह्या स्पॉन्जेसपेक्षा ॲडव्हान्स्ड आहेत. आपल्याला स्पॉन्जेसमध्ये सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन पाहायला मिळलंय, पण सिलेंट्रेट्स आणि टिनोफोर्समध्ये त्याच्यापेक्षा सेल्युलरपेक्षा थोडंसं ॲडव्हान्स्ड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं, ज्याला आपण टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन असं म्हणत असतो. स्टील अ हायर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज ऑब्झर्वड इन केस ऑफ प्लॅटिहेल्मिन्स अँड अदर फायला. अदर हायर फायला, आपल्याला प्लॅटिहेल्मिन्स आणि अदर हायर फायलामध्ये याच्यापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी ॲडव्हान्स्ड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं, ज्याला आपण काय म्हणतोय, ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. In case of these animals, these similar tissues are grouped together to form organs, and organs are present in the body of platyhelminths and the members of other phyla. आता काय झालं आहे पहा, प्लॅटिहेल्मिन्थ्स आणि अदर हायर फायलामध्ये आपल्याला ऑर्गन्स पाहायला मिळत आहेत आणि हे ऑर्गन्स त्या ॲनिमलला जगण्यासाठी मदत करत असतील. आता याच्यापेक्षा सुद्धा हायर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. ॲस्केल्मिन्थ्स, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा अँड कॉर्डेटामध्ये ह्या हायर फायला आहेत. यांच्यामध्ये काय झालेलं आहे, सिमिलर ऑर्गन्स कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म अ ऑर्गन सिस्टीम. काय झालेलं आहे, सिमिलर ऑर्गन्स एका जागी आलेले आहेत आणि या सिमिलर ऑर्गन्स पासून त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ऑर्गन सिस्टीम तयार झालेली आहे. जसं की आपल्याला एक्झाम्पल घेता येईल, इन केस ऑफ ह्युमन बिईंग डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट. दिस डायजेस्टिव्ह सिस्टीम is made up of different organs like esophagus, stomach, intestine. Esophagus, stomach, intestine असे समान एका कामासाठी नियुक्त केलेले ऑर्गन्स एका जागी येतात आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि ही ऑर्गन सिस्टीम स्पेसिफिक फंक्शन म्हणजे डायजेशनचं काम या ॲनिमल्समध्ये करत असते. लक्षात ठेवा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, ऑर्गन
level organization is exhibited by the members of platyhelminths and other higher phyla. आपण काय म्हणतोय, ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन प्लॅटीहेल्मिन्थ्स आणि अदर हायर फायलामध्ये आपल्याला पाहायला मिळतं असं एकीकडे म्हणत आहोत. आणि अदर हायर फायला कुठल्या आहेत त्या, ॲस्किहेल्मिन्थ्स आहेत, ॲनेलिडा आहेत, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकॅनोडर्मेटा, हेमिक्वार्डेटा आणि क्वार्डेटा. आणि त्यांच्यामध्ये आपण म्हणतोय की ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आहे. ओके, कन्फ्यूज होण्याची काही आवश्यकता नाहीये. इथं काय म्हटलेलं आहे की ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन इज possessed by platyhelminths and other higher phyla. आणि इकडे काय म्हटलं, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन इज एक्झिबिटेड बाय द मेंबर्स ऑफ ॲस्किहेल्मिन्थ्स अँड अप टू दी क्वार्डेटा. आणि मग हे जे म्हटलेलं आहे याच्यामध्ये पहा, आपण हे क्वार्डेट आहेत, आपल्यामध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. याचा अर्थ आपल्यामध्ये ऑर्गन सिस्टीम आहे, पण ही ऑर्गन सिस्टीम ऑर्गन्स पासून बनलेली आहे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला बेसिक देतो. मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन, तर तुम्ही मला सांगाल की आम्ही आत्ताच 10वी पूर्ण केलेली आहे. आणि जर तुम्ही मला विचाराल की व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन, मी सांगेन मी PhD पूर्ण केलेली आहे. ओके, मी PhD पूर्ण केली आहे. ओके, हे करत असताना मी 10वी केली आहे, 12वी केली आहे, ग्रॅज्युएशन, मास्टर ग्रॅज्युएशन हे सगळं केलेलं आहे. पण मी सांगत असताना माझ्याकडचं हायेस्ट त्या ठिकाणी क्वालिफिकेशन सांगत आहे. ओके, ऑर्गन्स पासून जरी ही ऑर्गन सिस्टीम तयार झालेली असली, ऑर्गन्स याच्यामध्ये जरी प्रेझेंट असले, तरी आपल्याला त्याच्याकडचं हायेस्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन सांगायचं असतं. म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पजेस करणाऱ्या फायला. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, नुसतं ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन एवढं म्हटलं तर प्लॅटीहेल्मिन्थ्स, कारण प्लॅटीहेल्मिन्थ्सचं हायेस्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे काय आहे, ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. आणि ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन म्हटलं की ॲस्किहेल्मिन्थ्स पासून क्वार्डेटापर्यंतच्या सगळ्या फायलम त्या ठिकाणी इन्क्लूड होतील. हे लक्षात ठेवायचं आहे. नाउ वी विल डिस्कस अबाउट द नेक्स्ट क्रायटेरिया फॉर दी क्लासिफिकेशन. आपण बेसिस ऑफ क्लासिफिकेशन मध्ये पुढचा क्रायटेरिया या ठिकाणी पाहणार आहोत, सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय आहे, द अरेंजमेंट ऑफ पार्ट्स इन डिफरंट रिजन्स अँड डायरेक्शन्स ऑफ द बॉडी. सिमेट्री ही समजून घ्यायला खूप सोपी आहे. पहा, सिमेट्री म्हणजे काय आहे, आपल्या बॉडी पार्ट्सची अरेंजमेंट डिफरंट डायरेक्शन्समध्ये आणि साईड्समध्ये कशा प्रकारे केलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, सिमेट्री. पहा, मला हा उजवा हात आहे. ओके, तसाच अगदी त्याच टाईपचा मला एक डावा हात सुद्धा आहे. म्हणजे माझ्या एका उजव्या बाजूला हात आहे, माझ्या एका डाव्या बाजूला हात आहे. ही झाली सिमेट्री. आणि अशा प्रकारे ह्या सिमेट्रीच्या बेसिसवर आपण ॲनिमल्सचं 3 भागांमध्ये वर्गीकरण करू शकतो. पहिला भाग आहे असिमेट्री. असिमेट्री, अ म्हणजे विदाऊट, सिमेट्री म्हणजे यांच्यामध्ये कुठलंही सिमेट्री नाहीये. पहा काय कसे आहेत हे ऑर्गॅनिझम, आपल्याला इथं उदाहरणाखातर घेता येईल. स्पॉन्जेसचं उदाहरण काढू आपण. बघा, मी या ठिकाणी एक स्पॉन्ज काढलेला आहे, पोरीफेराचा मेंबर काढलेला आहे. ओके, आणि याच्यामधली सिमेट्री आपण शिकणार आहोत. पहा, सिमेट्री यांच्यामध्ये जी आहे, द सिमेट्री एक्झिबिटेड बाय द स्पॉन्जेस इज असिमेट्री. दे आर नॉन सिमेट्रिकल, दे आर असिमेट्रिकल. त्यांच्यामध्ये कसलीही सिमेट्री नाहीये. म्हणजे उजव्या बाजूला एक ऑर्गन जोडलेला आहे तर डाव्या बाजूला तो असलाच पाहिजे हे कंपल्सरी त्यांच्यामध्ये नाहीये. असिमेट्रीची डेफिनेशन सांगतो, व्हेन एनी प्लेन passing through the central axis of the body does not divide this animal into 2 equal halves, such kind of condition is called as asymmetry and animal is called as asymmetrical. आता बघा, इथं आपण हा ॲनिमल घेतलाय, आपण समजा इथून असा कट घेतला, आपण असा मधून तो चिरला ॲनिमल. 2 समान भाग होत आहेत का? अजिबात नाही. पहा, इकडून एक कट घेतला असा, पुन्हा 2 भाग केले आपण, पण ते इक्वल पार्ट, इक्वल हाफ्स होत नाहीयेत. ओके, कसाही कट घ्या, व्हेन एनी प्लेन पासिंग थ्रू द सेंट्रल ॲक्सिस ऑफ द बॉडी डज नॉट डिवाइड द ॲनिमल इंटू 2 आयडेंटिकल हाफ्स इज कॉल्ड ॲज असिमेट्री. आता याला आपण काय म्हणतोय, असिमेट्री म्हणतोय. कारण कुठूनही आपण कट घेतला, सेंट्रल ॲक्सिस मधून जाणारा कसलाही कट घेतला, तर आपण या ऑर्गॅनिझमला कधीच 2 इक्वल भागांमध्ये डिवाइड करू शकत नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अ म्हणजे विदाऊट सिमेट्री. ओके, जे 2 भाग तयार होत आहेत ते एकसारखे अजिबात नाहीयेत, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, असिमेट्रिकल. अँड
Such kind of condition is called as asymmetry, and the organism which exhibits asymmetry is called as asymmetrical animal. याचं उदाहरण आता सांगितलं मी तुम्हाला, स्पॉन्जेस. स्पॉन्जेस मध्ये आपल्याला असिमेट्री पाहायला मिळत असतं. नेक्स्ट इज रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री इज एक्झिबिटेड बाय द मेंबर्स ऑफ सिलेंट्रेट्स, टिनोफोर्स अँड इकायनोडर्म्स. हे आपल्याला इथं लक्षातच ठेवावं लागेल मित्र. सिलेंट्रेट्स, टिनोफोर्स आणि इकायनोडर्म्स यांच्यामध्ये जी सिमेट्री आपल्याला पाहायला मिळते ती रेडियल सिमेट्री आहे. याच्यावर बऱ्याच वेळा नीटच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. आता ही रेडियल सिमेट्री जी आहे ती कशी आहे आपण समजून घेऊयात. इथं आपल्याला डायग्राम दिसत आहे. या डायग्राममध्ये जो ॲनिमल आहे त्या ॲनिमलमध्ये आपण कुठल्याही भागामधून कट घेतला, ओके, तो कट फक्त सेंट्रल ॲक्सिस मधून गेला पाहिजे. तो घेतलेला कट आहे तो ॲनिमलला दोन समान भागांमध्ये डिवाइड करतो. उदाहरण म्हणून पहा, हा कट घेतोय, पहा हा ॲनिमल आहे, मी इथून असा कट घेतला, याचा इथून कट केला मी, हे पहिला, तर मला इकडं आणि इकडं हे जे दोन हाफ मिळालेत ते आयडियली इक्वल आहेत, आयडेंटिकल आहेत, म्हणून दोन समान भागांमध्ये त्याचं डिव्हिजन झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे कट सेंट्रल ॲक्सिस मधून गेला पाहिजे. समजा मी हा कट घेतला, अशा प्रकारे कट घेतला, पुन्हा दोन समान भाग झाले. असा कट घेतला, पुन्हा दोन समान भाग झाले. इन केस ऑफ रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स, आता काय होतंय, इन केस ऑफ रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स, व्हेन एनी प्लेन passing through the central axis of the body divides this animal into two identical halves. काय झालंय, कुठूनही घेतला, any plane passing through the central axis of the body divides this animal into two identical halves. Such kind of condition is called as a radial symmetry, and animal is called as a radially symmetrical animal. आणि याचं उदाहरण सिलेंट्रेट्स, टिनोफोर्स आणि इकायनोडर्म्स आहेत. इकायनोडर्म्स हे ॲडल्ट आहेत. हे तुम्हाला मी पुढं ॲनिमल किंगडम शिकवताना पुन्हा एकदा सांगेन. ओके, यांच्यामध्ये थोडासा सिमेट्रीचा फरक आहे ॲडल्ट्समध्ये आणि त्याच्या लार्वल स्टेजेसमध्ये. आपण हे पुढं नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणारच आहोत. आता आपण नेक्स्ट टाईप ऑफ सिमेट्री डिस्कस करूयात, बायलॅटरल सिमेट्री. बघा, हा बायलॅटरल शब्द आहे. बायलॅटरल, बाय म्हणजे दोन, लॅटरल साईड म्हणजे जे बॉडी पार्ट्स आहेत ते लॅटरल साईडला त्या ठिकाणी जोडलेले आहेत. मला एक उजवा हात आहे, तसाच अगदी डावा हात सुद्धा आहे. म्हणजे उजव्या बाजूला जे पार्ट्स आहेत अगदी तसेच सिमिलर पार्ट्स मला डाव्या बाजूला पाहायला मिळतील. अशा प्रकारची जी सिमेट्री आहे त्याला आपण बायलॅटरल सिमेट्री असं म्हणत असतो. आता ही जी बायलॅटरल सिमेट्री आहे, दिस पर्टिक्युलर बायलॅटरल सिमेट्री इज एक्झिबिटेड बाय द मेंबर्स ऑफ प्लॅथिहेल्मिन्स, ॲस्किहेल्मिन्स, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, हेमिकॉर्डेटा अँड कॉर्डेटा. पहा, बायलॅटरल सिमेट्री आपल्याला कोणत्या कोणत्या फायलममध्ये पाहायला मिळते. प्लॅटिहेल्मिन्स, ॲस्किहेल्मिन्स, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. आता बायलॅटरल सिमेट्रीची जर आपल्याला डायग्राम पाहायची असेल तर हे अशा प्रकारे आपल्याला पाहता येईल. या ठिकाणी एक क्रॅब दाखवलेला आहे. हा क्रॅब आपण फक्त या एका प्लेनमधून त्या ठिकाणी दोन भागांमध्ये विभागू शकतो. पहा, हा एकमेव प्लेन आहे जो की ह्या ॲनिमलला दोन समान भागांमध्ये विभागू शकतो. बायलॅटरल सिमेट्रीची डेफिनेशन आपण कशी सांगू शकतो. व्हेन ओनली अ सिंगल प्लेन passing through the central axis of the body of the organism divides this particular organism into equal left and right half. जर समजा मी इथून एक प्लेन घेतला माझ्या बॉडीमधून हा असा, तर एक उजवा पार्ट आणि एक डावा पार्ट तयार होईल आणि अगदी समान पार्ट असतील, हे इक्वल पार्ट असतील. अशा प्रकारची सिमेट्री ज्या ज्या ॲनिमलमध्ये सापडते त्या ॲनिमलला आपण बायलॅटरल सिमेट्री असं म्हणत असतो. ओके फ्रेंड्स, रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. ओके, थँक्यू.